या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे 3 मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स। नमस्कार, मी नितीन। आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी। या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे 3 मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स। गेली 47 वर्ष समाजाच्या मुख्य प्रवाहात राहून जनमानसात स्वतःची स्वच्छ प्रतिमा निर्माण करणारे आदर्श व्यक्तिमत्व, उत्कृष्ट समन्वयक, कर्तव्यनिष्ठ नेता, सर्वसामान्यांचं नेतृत्व, त्याग, सेवेचे विद्यापीठ, रचनात्मक कार्य, दीनदलित पीडितांचा मित्र म्हणून व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा भक्कम आधारस्तंभ अशी ख्याती असलेले माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांचा बुधवारी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नानांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। सामान्य कार्यकर्त्यांना नाना कधीही विसरले नाहीत। सामान्य कार्यकर्ता हीच त्यांनी खरी शक्ती आहे याचे भान नेहमीच ठेवले। त्यामुळे सर्वसामान्य जनतेने त्यांच्या नेतृत्वाची पाठराखण केली आहे। त्यांच्या राजकीय पावलांना परमेश्वर सदैव शक्ती व यश देत आला आहे। सर्वसामान्य घरात जनमानसात येऊन असामान्य कर्तृत्व सिद्ध करणारे नाना हजारो युवकांच्या मनामनात बसलेले आहेत। गोरगरीब कार्यकर्त्यांना सांभाळणारा नेता, रात्री अपरात्री कसलेही संकटात धावून कार्यकर्त्यांना जपणारा तळमळीचा नेता अशी नानांची जनमानसात प्रतिमा निर्माण झाली आहे। फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशाला गवसणी घालण्याचं ध्येय मनी बाळगणारा नेता म्हणजे नाना होत। नानांच्या या वाढदिवसादिवशी कराड शहर व परिसरातील विविध कार्यकर्त्यांनी नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांना शुभेच्छा देताना कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुल भोसले म्हणाले, आदरणीय नानांनी समाजाची सेवा करण्याचं व्रत मनामध्ये घेऊन अनेक वर्ष समाजाची सेवा केलेली आहे। खरं तर कोयना परिसरामध्ये त्यांचं दुर्गम विभागामध्ये असणारं गाव, त्याचं पुनर्वसन हे विजयनगरला झालं। नव्यानं पुनर्वसन झालेल्या गावामधला एक तरुण हा कराड तालुक्याची सेवा करतो, इतकी सेवा करतो की सबंध सातारा जिल्हा त्या तरुणाला आपलं मानायला लागतं। आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पक्षीय पातळीवरच्या राजकारणाच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक माध्यमातून असेल चांगलं संघटन जिल्हाभर करून तरुण कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, यांना बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न आदरणीय नानांनी केला। कृष्णा खोरे विकास महामंडळाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष या नात्याने अनेक वर्ष त्यांनी काम केलं। त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये देखील दैदिप्यमान कामगिरी आदरणीय आनंदराव नानांनी केलेली आहे। अजून देखील चांगल्या पद्धतीचं संघटन उभं करण्याच्या बाबतीमधलं काम त्यांचं चालूच आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यातल्या त्यांच्या कारकिर्दीला देखील खूप शुभेच्छा देतो। आनंदराव पाटील नाना म्हणजे माणसांच्या घोळक्यात वावरणारं नेतृत्व। सतत सामाजिक प्रश्न सोडवण्याची आवड त्यांच्या आमदारकीच्या कालखंडात संपूर्ण सातारा जिल्ह्याला ज्ञात आहे। आनंदराव पाटील यांचा सामाजिक संसार जसा नेत्रदीपक आहे तसा कौटुंबिक संसारही आदर्शवत आहे। अशा मोठ्या मनाच्या आनंदराव पाटील नाना यांना पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। त्यांना उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना। त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा। वायझेड इंडिया टीव्ही कराड। ही होती आजची महत्त्वाची बातमी। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा। नमस्कार।